नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बघतोय मस्त चटपटीत अशी टोमॅटोची चटणी. आणि ही चटणी बनवायला खूप कमी साहित्य लागतं. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आणि टोमॅटो अगोदर स्वच्छ धुवून उकळायला ठेवले होते. तर 5-6 मिनटं बघू शकता मी टोमॅटो उकळून घेतलेले आणि 5-6 मिनिट उकळल्यानंतर त्याची साल अशी इझिली निघते. तर टोमॅटो थोडेसे थंड करून घ्यायचे आणि त्याची आपण साल काढून घेणार आहोत. तर ही टोमॅटोची चटणी उन्हाळ्यामध्ये काही भाजी वगैरे नसेल तर अशी टोमॅटोची चटणी बनवली की आपण भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते ही चटणी. दुसऱ्या कुठल्या भाजीची गरज पण लागत नाही आणि तोंडाला चवही येते ही चटणी खाल्ल्यामुळे. आता हे टोमॅटो थंड झालेले आणि मी थोडं मॅशरने त्याला मॅश करून घेते. असे आपल्याला सगळे टोमॅटो मॅश करून घ्यायचे. आता खूप सारं टोमॅटोमध्ये पाणी आहे, तर आपल्याला हे टोमॅटो कढईमध्ये टाकून त्याच्यामधलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे. तर 4-5 मिनटं आपल्याला मोठ्या गॅसवर हे टोमॅटो परत एकदा शिजवून घ्यायचे. म्हणजे ते पाणी पूर्ण आटलं पाहिजे एवढ्यापर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आणि थोडे काही जाडसर असे टोमॅटोचे राहिले असेल तर आपण चम्मचच्या सहाय्याने पण मॅश करून घेऊ शकतो. असं चम्मचच्या सहाय्याने थोडंसं दाबून घ्यायचं. आणि आता बघू शकता टोमॅटो आपले किती सॉफ्ट झालेले आहे. हे टोमॅटो आता आपण 5-6 मिनटं असेच उकळून घेऊया पाणी पूर्ण आटेपर्यंत. आणि ही टोमॅटो चटणी खूप छान लागते, चटपटीत लागते, तोंडाला चव वाढवणारी आहे. तर अशी टोमॅटोची चटणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आता हे टोमॅटोचं पाणी पूर्ण आटलेलं आहे, आपण साईडला ठेवून देऊया. आता दुसरा एक पॅन घेतलेला आहे मी, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. यामध्ये थोडं तेल जास्त टाकलं तरी पण खूप छान लागतं, म्हणजे लोणच्यासारखं वगैरे असं लागतं, टेस्ट येते. आता तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशी आणि मोहरी थोडीशी तडतडू द्यायची. त्यामध्ये आता मी हे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण फ्रेश टाकायचं, किसणीवर किसून तुम्ही आलं लसूण टाकू शकता. आणि थोडंसं आलं लसूण तेलावर परतून घ्यायचं, थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा. आता त्यामध्ये 2 कांदे टाकलेले आहे मी कट करून. तुम्ही कांदे एकदम बारीक चॉपरमध्ये कट करून पण टाकू शकता. एकदम बारीक कांदा टाकला की खूप छान यामध्ये चव येते. इथे मी 2 कांदे चांगले तेलावर परतून घेते आणि त्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि हा कांदा आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हिंग टाकलेलं आहे मी थोडं, त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे थोडीशी. आणि आता बघू शकता कांदा थोडासा ब्राऊन झाला. आता त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, कमी जास्त. आणि याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकू शकता, त्याच्यामुळं कलर खूप छान येतो. आता हे जे टोमॅटो आहेत मॅश केलेले ते टाकून घेऊया. आणि हे आपले टोमॅटो आता शिजलेलेच आहे, पण व्यवस्थित चांगले परतून घ्यायचे तेलावर. जेवढं तुम्ही चांगलं परताल हे टोमॅटो तसं तेवढा कलर पण खूप छान येतो टोमॅटोला. चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. आणि त्यामध्ये आता मी थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे, म्हणजे आंबट गोड अशी चव खूप छान लागते. तर आता आपली ही चटणी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.